नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला घेतो आहोत. संत साहित्य कोणत्या वयात वाचावे? एकदा एका तरुण विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला. संतांचं वाङ्मय हे वैराग्याचं आणि परमार्थाचं वाङ्मय आहे. इहलोकात कसं रसरशीतपणा जगावं हा विचार जर त्यात नसेल तर वाचण्यानं वेळ घालवण्यापलीकडे काय पदरात पडणार? आयुष्यात अनेक सुंदर आणि आकर्षक गोष्टी असतात. त्यांच्याकडे पाठ फिरवण्याचा उपदेश या संतांनी केलेला दिसतो. असलं पारमार्थिक स्वरूपाचं साहित्य 60-70 नंतर फार तर वाचता येईल. आम्हाला जीवनातल्या सर्व सुखांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा आहे. तारुण्यात आम्ही सुरस कथा कादंबऱ्या वाचू, नाटक सिनेमे पाहू, साहसाच्या आणि पौरुष्याच्या गोष्टी करू. आमचं हे वय देवळात घंटा वाजवण्याचं नाही किंवा हातात जपमाळ घेऊन हरिहरी म्हणण्याचंही नाही. मर्दपणानं आणि रसिकपणानं हे आयुष्य जगायचं आहे. टाळ चिपळ्या घेऊन आम्हाला कीर्तनं करायची नाहीत, ऐकायचीही नाहीत. आयुष्याचा खेळ आम्ही रंगून खेळणार आहोत. संत साहित्यानं जर बेरंग होणार असेल तर या तरुण वयात आम्ही त्याचा कशासाठी अभ्यास करायचा? त्या तरुणाच्या प्रश्नात काही चुका होत्या, पण तरीही त्यानं एक चांगला प्रश्न उपस्थित केला होता. तरुणांना आकर्षक वाटावं असं संत साहित्यात काय आहे? त्या शृंगार, वीर, हास्य हे रस आले आहेत का? त्याचं उत्तर असं: या रसांच्या मनोरम छटा संतांच्या लेखनात आलेल्या आहेत, पण भक्ती, शांत या रसांचा रम्य आविष्कार आहे. या साहित्यात कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या आढळतात. प्रेम आणि विरह, व्याकुळ मनाचं दुःख हेही यात दिसतं. ज्ञानेश्वरांची शब्दकळा अभिनव वाग्विलासिनी आहे. चातुर्य कलाकामिनी आहे. सर्व प्रकारच्या सौंदर्यांचा त्यांनी रसज्ञ वृत्तीने वेध घेतला आहे. की प्रथम वय साकाळी, लावण्याची नवाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी, ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासवनी अपाडे जियापरी. यौवनाचा स्पर्श झाला म्हणजे अंगनेच्या अंगोपांगात लावण्याचा उत्सव सुरू होतो. वसंत ऋतूच्या स्पर्शाने वनश्री अधिकच सुंदर होते किंवा कलावंताच्या स्पर्शाने सुवर्णाला अलंकार पण मिळतं. त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभा स्पर्शाने महाभारताला सुंदरत्व लाभलं. ज्ञानेश्वर हे सौंदर्याचे पूजक होते. सौंदर्याचं उद्गान त्यांनी ज्ञानेश्वरीत केलं. प्रेमाचं उद्गान त्यांनी आपल्या काव्यातून केलं आहे, पण ते समजावून घ्यायला उच्च संवेद्य अभिरुची लागते. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा आवडणाऱ्यांच्या ढोबळ मनोवृत्तीला संतांच्या साहित्यातील कोमल सौंदर्याचे सूर समजणार नाहीत. म्हणे म्हातारपणी संत साहित्य वाचू. संतांनी ऐन तारुण्यात लिहिलं. त्याचं रसग्रहण सगळी गात्र थकल्यानंतर कसं होणार? कारण या साहित्यातलं सौंदर्य ग्रहण करण्यासाठी हळूवार रसिक मनाची आवश्यकता आहे. का आपुला ठावो न संडिता, आडिंगी जय चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. चंद्रविकासी कमलिनी चंद्राचा उदय झाल्याबरोबर आपल्या स्थानावरून चंद्राला प्रेमालिंगन देते. असा उपभोग रसिकाला साहित्याचा घेता यावा हे ज्ञानेश्वरांचं मत. त्यांच्या काव्यात रंगासक्ती, गंधासक्ती आणि जीवनाची आकांक्षा आहे. या काव्याच्या दररोज 5-6 ओव्या वाचाव्यात. हळूहळू त्याचा स्वाद मनात मुरत जातो. विरक्ती, संन्यास, परमार्थ या गोष्टी आज आवडत नसतील तर सोडून द्या, पण भाषेचं वैभव, कल्पनांचं सौंदर्य, विचारातील विशालता यांचा मोह तरुण वयातच वाढला पाहिजे. तारुण्य म्हणजे केवळ वासनांची वावटळ नव्हे. तारुण्य म्हणजे जीवनाच्या वृक्षाला आलेला रसभावनांचा सुगंधी मोहर. त्याचा गंध कसा सेवावा हे देखील संतांच्या चिरतरुण साहित्यातून शिकता येतं. संतांची कविता एकदा मनात रुजली की निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे जन्मभर मनाभोवती पिंगा घालत राहते. ज्यांचं काव्याशी आणि तारुण्याशी वैर आहे त्याला हा पिंगा आवडणार नाही. दुर्दैव त्यांचं. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. पुढचा लेख: आनंदाचे डोही आनंद तरंग. मनुष्याच्या स्वभावात, आचारविचारात हळूहळू पण निश्चितपणे बदल होत असतो. हा बदल चांगला असेल अथवा वाईटही असेल, पण स्वभावात परिवर्तन होणंच शक्य नाही असं मात्र म्हणता येणार नाही. संत तुकारामांनी त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना असं म्हटलं आहे. आपल्या प्रतिपादनासाठी त्यांनी अत्यंत मार्मिक असे दृष्टांतही घेतले आहेत. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना.
तुकोबांच्या वचनात पुष्कळ प्रमाणात सत्य असलं तरी ज्यांच्या मनाला आणि वृत्तीला परिवर्तनाची साथ पोचते ते बदलू शकतात. संवेदनाशून्य मनात मात्र परिवर्तन अशक्य असतं. स्वतः तुकोबांच्या जीवनात केवढी विलक्षण संक्रमण झाली. सुंदर आणि शुभंकर परिवर्तनाची एक स्फूर्तिदायक कहाणी म्हणजे या संताचं जीवन असंच म्हणता येईल. अणुरणिया थोकडा असलेला तुकावाणी आकाशा एवढा व्यापक आणि उत्तुंग बनला, कारण या जिवंत माणसाच्या अंतःकरणात बदलण्याची आणि विकास पावण्याची अदम्य आकांक्षा होती. त्यामुळे प्रत्येक दिवशी या संताच्या आयुष्याला नवनवीन धुमारे फुटत राहिले. दुष्काळात पत्नी मरण पावली, आई बाप बंधू यांचाही वियोग झाला, दुर्दैवाच्या लोंढ्यात घरदार धुवून गेलं, मृत्यूने घरात तांडव आरंभलेलं. अशा दुःख संकटातून तुकोबा वज्र निर्धाराने चालत राहिले. सुखदुःखे समजून घेतली, आयुष्याचा अर्थ कळला. ज्याच्या अंतर्मनाची दारं आणि खिडक्या उघड्या असतात तो चिंतनशील वृत्तीचा माणूस परिवर्तनाकडे झेपावत जातो. तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संवसार. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे, बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरा आलो तुझं शरण देवा. सर्वसामान्य माणूस दुःखाचं आणि आपत्तीचं स्वागत करू शकत नाही. तो खचून जातो, हाताश होऊन संपून जातो. तुकोबा पळपुटे नव्हते. त्यांच्या जीवन चिंतनाला आणि मनोधैर्याला वेगळी दिशा मिळाली. दुःखातून त्यांना जाग आली, जागेपणातून आत्मभान आलं आणि त्यातून उत्कट सामाजिक जाणीवेची पहाट उगवली. आपण एकटे नाही, आपल्याबरोबर सारी सृष्टी आहे, वृक्षवल्ली आहेत, वनचरे आहेत, सारा समाज आहे आणि या जगाच्या आवरणाखाली असलेला आणि जगाला व्यापून उरलेला तो परमेश्वर आपल्या मनाच्या पंढरीत आहे. आता कसलीही चिंता नाही, वैफल्य नाही, ही जाणीव तुकोबांना नव्या संपन्न जीवनाच्या वाटेने घेऊन गेली. सुखदुःखातून एका अतीव विलक्षण आनंदाची झुळूक त्यांच्या मनात उतरली. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, ही अनुपम अनुभूती आल्यानंतर कोटी चंद्रलीळा पौर्णिमेचा पूर्ण कळा, तुका म्हणे दृष्टी धाये, परतोनी माघारी ते नये. व्यापार उद्यम करणाऱ्या एका साध्या माणसाच्या आयुष्यात इतकं आश्चर्यजनक अपूर्व स्वरूपाचं परिवर्तन झालं, ही एक सत्यकथा आहे. माणूस स्वतःला घडवू शकतो. आपल्या आयुष्याच्या फलकावर स्वतःच्या हाताने कर्तृत्वाने लेख लिहू शकतो. पावसाचा एक एक थेंब सातत्याने खडकावर पडत राहिला तर खडकही फुटू शकतो. आपल्या मनाला चंचल वृत्तीला वळवण्याचं बळ ज्यांच्या बाहूत असतं, असा बाहुबली सामान्यत्वातून विकासाच्या गगनाकडे झेप घेऊ शकतो. संत तुकाराम ही स्वकर्तृत्वाने उफाळून आलेली दिव्यत्वाची ज्वाळा आहे. ते स्वतःच म्हणतात, मीच मज व्यालो पोटा आपुलिया आलो, आता पुरेले नवस निरसोनी गेली आस, झालो बरा बळी गेलो मरोनी ते काळी, दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. पुढचा लेख, शूद्रामानी हीन तोच हीन. श्रेष्ठ संत, प्रतिभावंत कवी, धर्मसंस्थापक, तत्ववेत्ते आणि कलावंत यांना एखाद्या संप्रदायाच्या तटबंदीत कोंडून टाकणं हा अपराध आहे. सुगंध ज्याप्रमाणे सर्वत्र दरवळतो त्याप्रमाणे महनीय व्यक्तिमत्वाचा सुवास दशदिशांना वाहत जातो. ज्यांची गंध संवेदना क्षीण असते, जे आकुंचित मनाचे आणि दृष्टीचे असतात, त्यांना मात्र हा सुवास जाणवत नाही. मोठेपणा समजून घेण्यासाठी सुद्धा मनाने मोठं व्हावं लागतं. जो केवळ स्वतःच्या पायापुरतं पाहतो त्याला माथ्यावरचं विशाल निळोघोर आकाश कसं दिसणार. तेलुगू भाषेतला संत कवी वेमन्ना तेलुगू साहित्यातसुद्धा फार काळ उपेक्षित राहिला. तो शूद्र होता. दांभिकतेवर प्रहारामागून प्रहार करत होता. पोकळ पांडित्याची टर उडवत होता. त्यामुळे या क्रांतदर्शी संताला पडीक पंडितांनी अंधारातच ठेवलं. पण या संताचे विचार रोखठोक, अभिव्यक्ती तितकीच स्पष्ट आणि फटकळ आहे. तेलुगू जनतेला मात्र तो अत्यंत प्रिय होता. एक असामान्य कवी आणि संत अशी त्याची लोकमानसात प्रतिमा आहे. तो म्हणतो, जन्माने समान जगी जनसारे, देवाची लेकरे बंधू बंधू, जन्माने जातीने अन्न सेवनाने, माणसे न हीने होती कधी, क्षुद्रामानी हीन तोच हीन क्षुद्र, नरकाचे द्वार खुले त्याला. अल्प शब्दात विस्तृत अर्थ सांगण्याची या संतांची कबीर आणि तुकाराम यांच्यासारखीच सुभाषितमय शैली आहे. कधीकधी आक्रमक शब्दातून भल्या भल्यांच्या सोंग ढोंगावर जेव्हा संत वेमन्ना गाव घालतो
तेव्हा त्याच्या भाषेतलं आणि वृत्तीतलं ओढ जाणवतं. साऱ्या जातीपाती श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना खुळसटपणाच्या आहेत असं सांगून त्या दूर अडगळीत फेकून द्याव्यात असं मत तो मांडतो. जन्मजात वर्णव्यवस्थेचा मध्ययुगात केवढा दरारा होता. केवळ शत्रुत्वामुळे साहित्य समीक्षकांनीसुद्धा वेमनाच्या स्वतंत्र प्रतिभेची आणि संतत्वाची उपेक्षा करावी याचा अर्थ जातीव्यवस्थेचं बाणगुळ चांगलंच वाढलं होतं. पण या निर्भय बेफिकीर कलंदर वृत्तीच्या संतांनी ठणठणीतपणे आपले विचार मांडले आहेत. संत वेमना म्हणतात, शूद्रांना हीन मानणारे क्षुद्र आणि अज्ञानी आहेत. अन्नाचे प्रकार निरनिराळे असतील पण भूक एकच आहे. गाईचे रंग भिन्न असतील पण दूध एकाच रंगाचं आहे. फुलात विविधता असते पण पूजा एकच आहे. शरीरं भिन्न असली तरी जीवन एकच आहे. जगरहाटी विलक्षण असते. सत्य सांगणाऱ्या संतांवर लोक अज्ञानाने शिव्या शापांचा वर्षाव करतात. सर्वच संतांच्या वाटेत काटे पसरण्याची तत्परता मूर्ख लोक दाखवतात. संत वेमना यांच्या पदरात फुलं कधीच पडली नाहीत. त्यांची झोळी काट्यांनी आणि दगडधोंड्यांनी मात्र भरून गेली. पण तेलुगू भाषा आपल्या साध्या, अर्थपूर्ण, नादमय, चित्रदर्शी शब्दांनी समृद्ध करणाऱ्या या संतांचं काव्य पाश्चात्य संशोधकांनी शोधून समाजासमोर ठेवलं. दुबॉय, ग्रोव्हर, गियर्सन, ब्राऊन, मॅकडोनल्ड वगैरे संशोधकांनी या संतांच्या विचारधारेचा परिचय इंग्रजीतून करून दिला. वेमनाची त्याच्या हयातीत फार मोठी उपेक्षा झाली. चंद्रावर कलंक असावा आणि त्यालाही ग्रहण लागावं हे जसं शल्य आहे, तसंच कृतज्ञ समाजाने संत महंतांचा छळ करावा हे सदैव टोचणारं शल्य आहे. मानवी एकतेबद्दल वेमना म्हणतात, एकाच पात्रात भोजन करू द्या. जगातल्या साऱ्या मानवांना विसरू द्या त्यांना आपले क्षुद्र मतभेद. एकत्रित या, एक रसवा, सारे एकसंधपणे जगा. तिरुवल्लुवर, वेमना, कबीर, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या असामान्य संतांनी दिलेली स्वप्न प्राणपणाने जपली पाहिजेत. पुढचा लेख, राम रहीम एकच आहेत. देव आणि धर्म हे वस्तुतः चिंतनाचे आणि पूजनाचे विषय आहेत. देवत्व याचा वास्तविक अर्थ कोणी समजून घेत नाही. धर्म ही काय संकल्पना आहे याचाही मनपूर्वक विचार केला जात नाही. अशा परिस्थितीत एखाद्या वृक्षापासून किंवा पशुपासून एखाद्या मानवी आकाराच्या मूर्तीपर्यंत देव मानला जातो. मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारात देव आहे अशी श्रद्धा बहुसंख्य जनतेची असते. साऱ्या विश्वात ईश्वर सामावला आहे हा विचारही सर्वच धर्मसंस्थापकांनी स्वीकारलेला आहे. असं असताना ईश्वर केवळ मंदिरातच आहे किंवा तो मशिदीतच असतो ही धारणा अज्ञानाची आहे. मनुष्याच्या मनात सद्भावना असेल, सत्य, शिव आणि सुंदर या मूल्यांविषयी भक्ती असेल तर त्या मनातच परमात्म्याचा निवास आहे असं मानलं पाहिजे. आपल्या मनातच घाणेरड्या वासनांचे ओहोळ वाहत असतात. माझं मन हेच मंदिर किंवा माझं मन हेच चर्च आहे असं म्हणू शकणाऱ्या भक्ताला कोणत्याही विशिष्ट प्रार्थना मंदिरात किंवा पूजागृहात जाण्याची आवश्यकताच नाही. ईश्वरही तोच, मंदिरही तोच आणि पूजाही तोच झालेला असतो. पण जगात देवाच्या, धर्माच्या आणि धर्मस्थळांच्या संदर्भात शतकानुशतके रक्तपात घडत आले आहेत. परस्परांची धर्मस्थळं उद्ध्वस्त करणं यात विलक्षण खोल अज्ञान आहे. महात्मा कबीरांच्या काळात हेच घडत होतं. ते निराशेने आणि वैतागाने म्हणतात, हिंदू धर्म में बम्मन आवे, मुस्लिम घर काजी, राम रहीम एक ही जाने, नहीं समझे सो पाजी. कबीर कहे मैं कितना फिरूं, कोई सुनता नहीं मैं क्या करूं, सीधी बात कहने को जाऊं तो सबसे बुरा माना. हिंदू आणि मुसलमान दोघांनाही राम आणि रहीम एकच आहेत हे सांगण्याचा आपण निर्वाणीचा प्रयत्न करतो आहोत. पण कोणी ऐकत नाही आणि कुणालाही समजत नाही. या कर्माला काय करावं? कबीरांच्या शब्दात विषाद आहे, उद्वेग आहे, विफलतेची वेदनाही आहे. सर्वच संतांनी ईश्वराला विश्वात्मक मानलं आहे. अनेक धर्मांचे आणि अनेक पंथांचे ईश्वर वेगवेगळे कसे असू शकतील हा विचार सामान्य माणसं करतच नाहीत. संतांनी मात्र विश्वात मुरलेल्या, विश्वजीवनाशी एकरस झालेल्या ईश्वराचं आपल्या व्यापक दृष्टीने दर्शन घेतलेलं असतं. धर्माच्या नावाखाली मनुष्य संहार करण्याच्या रानटी क्रियेला कोणी धार्मिक कार्य समजत असेल तर ही मानवतेची आणि देवत्वाची क्रूर विटंबना आहे. धर्मावरून आजपर्यंत माणसाने माणसाचं इतकं रक्त सांडलं आहे की त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. अज्ञानी माणूस ईश्वराला आणि धर्माला सांप्रदायिक कुरणात, पंथांच्या वर्तुळात बंदिस्त करतो आणि अभिनिवेशाने आपल्या पंथालाच अंतिम सत्य मानतो. तो सर्वव्यापक ईश्वर आपल्याच मुठीत असल्याचा दावा करतो. ईश्वर म्हणजे जिवंत चैतन्य.
ईश्वर म्हणजे ज्ञान आणि प्रेम यांचा केंद्रबिंदू, सौंदर्याचा सुगंध असा ईश्वर मंदिर, मशिदीत किंवा कोणत्याही पूजास्थानात कोंडून राहील का? माणूस देवाऱ्याचा अभिमान धरतो, त्यातल्या देवाची मात्र त्याला ओळख होत नाही. संत नामदेवांनी हे सत्य 700 वर्षापूर्वी पंजाबी भाषेत सांगितलं. हिंदू अंश तरकू काणा, दोहोत गियानी सियाणा. हिंदू पूजे देऊरा, मुसलमानू मसीत. नाम सोयी सेविया जहै, देहुरा न मसीत. हिंदू आणि मुसलमान दोघेही दृष्टीहीन झाले आहेत. ते मंदिर मशिदीचा आग्रह धरतात, पण नामदेव मात्र ईश्वराला आपल्या अंतःकरणातच पाहू शकतात. अंतःकरण हेच देवालय हे ज्याला कळतं तोच खरा ज्ञानी असतो. त्याला पूजापाठांची किंवा नमाज पडण्याची आवश्यकता नसते. पुढचा लेख, स्वार्थाला परमार्थाचा स्पर्श. आजच्या स्वार्थपूजक जगात निरपेक्ष प्रेम सहसा भेटत नाही. ज्याला आपण प्रेम, आपुलकी म्हणतो त्या भावनेच्या मागे स्वार्थाचा विचार दडलेला असतो, जो तो आपल्यापुरताच विचार करतो. आपल्याबरोबर इतरांनाही सुखदुःखात सहभागी करून घ्यावं हा विचार क्वचितच मनात येतो. उपनिषदात याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे. स्वार्थमूलक व्यवहाराचं स्पष्टीकरण करताना याज्ञवल्क्य म्हणतात, नवा अरे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियं भवति. नवा अरे जायायाः कामाय जाया प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. पत्नीला स्वतःसाठी म्हणून पती प्रिय असतो, पतीला स्वतःसाठी म्हणून पत्नी प्रिय असते. मनुष्याला जे जे सर्व आवडतं ते सर्वांसाठी म्हणून नव्हे, तर स्वतःसाठी म्हणून प्रिय असतं. माणसाच्या स्वार्थप्रिय अप्पलपोट्या मनोवृत्तीवर याज्ञवल्क्याने तीव्र प्रकाशाचा झोत टाकला आहे. राजकारणात, समाजकारणात आणि धर्मकारणातही स्वार्थ हाच परवलीचा शब्द होऊन बसला आहे. ज्यात स्वार्थ साधत नाही अशा व्यवहाराकडे माणसं सहसा वळत नाहीत. जो वळतो तो अज्ञानी व्यवहारशून्य समजला जातो. स्वार्थाचं प्रभाव क्षेत्र अत्यंत व्यापक असल्यामुळे जगाला स्नेहशून्य रुक्ष स्वरूप येऊ लागलं आहे. कोणी कोणाकडे सहाय्याची विनंती केली तर निरीच्छपणे त्याला सहाय्य मिळण्याची शक्यताच उरत नाही. काहीतरी द्यावं आणि मग काहीतरी मिळवावं हा सौदा सर्वमान्य झाला आहे. संतांनी तर परमेश्वराकडे काहीच मागितलं नाही, केवळ तुझ्या नामाचा विसर पडू नये इतकीच त्यांची मागणी असते. स्वार्थाचा विलय करून परमार्थाची उपासना करणाऱ्या संतांना व्यवहार कळत नव्हता, पण भक्ती आणि प्रेम यातला अविनाशी आनंद त्यांना समजत होता. विठ्ठलाचं मुख पाहिल्याबरोबर साऱ्या वासना आणि स्वार्थ गळून पडतात हा अनुभव त्यांनी घेतला होता. संत नामदेव म्हणतात, सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहताही भूक तहान गेली, भेटली भेटली विटाई माऊली, वासना निमाली जीवातील. नामदेवाने विठ्ठलाकडे काय मागितलं? त्यांचं म्हणणं इतकंच की कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संतांची ही निष्काम वासनारहित उत्कट भक्ती पाहिली म्हणजे भक्ती या भावनेचं वैभव कसं अपार आहे हे समजतं. भक्तीचाही बाजार करणारी धूर्त माणसं जगात आहेत. स्वार्थालाही परमार्थाचा स्पर्श व्हावा, स्वार्थाचाच एकमेव विचार असल्यावर भक्ती, श्रद्धा, प्रेम, मंदिर, मूर्ती यांचाही बाजार भरवला जातो. देवदर्शनासाठी सुद्धा दलालांच्या हातावर 10-20 रुपये ठेवल्याशिवाय देवाची भेट होत नाही. सगळे हिशेब स्वार्थाच्या विचाराने बांधलेले असल्यामुळे असं घडतं. ही स्वार्थ कल्पना विरळ झाली आणि सेवेची, प्रेमाची जाणीव दृढ झाली तर या जगाला सौंदर्याचा आणि कल्याणाचा परिसस्पर्श होऊ शकेल. स्वार्थ आणि अहंकार एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जीवनाला थोडेफार उपयुक्त असतील, पण त्यांचा घाणेरडा दर्प मात्र असह्य झाल्याशिवाय राहत नाही. परस्परांविषयीचं निरपेक्ष प्रेम कसं वाढीला लागेल हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. याची सोडवणूक करण्यासाठी संतांनी आणि तत्त्वज्ञानांनी पुष्कळ प्रयत्न केले. माणसं स्वार्थी प्रवृत्तीला जाहीरपणे दूषण देतात आणि मनातल्या मनात स्वार्थाचीच रात्रंदिवस उपासना करत राहतात. ही चमत्कारिक शोकांतिका आहे. संत तुकोबा आपल्या स्पष्ट रोकड्या वाणीने सांगतात, सोयीरे धाईरे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. सख्या गोत्र बहिणी सुखाचे संगती, मोकलुनी देती अंतकाळी. आपुले शरीर आपणा पारिखे, परावी होतील नवल काही. तुका म्हणे आता सोड यांची आस, धरी रे या कास पांडुरंगा. पुढचा लेख, पाषाण देवची झाला पाहे. माणसाचं जीवन नाशवंत असल्यामुळे या जीवनाचा सदुपयोग करून घ्यावा
असं सांगितलं जातं. संतांच्या साहित्यात जीवनाच्या चंचलतेवर अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आढळतं. काळरूपी मांजर आयुष्यरूपी प्यालातील जीवनाचं दूध पीत आहे, अशा रूपकात्मक भाषेतून कोणी सांगतो तर भर्तृहरीसारखा तत्त्वचिंतक मनुष्य जीवन एखाद्या नाटकासारखं आहे असं म्हणतो. जीवनाच्या या नाटकात माणसाला अनेक प्रकारच्या भूमिका कराव्या लागतात. बालक, कुमार, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशी सोंग घेऊन अखेर नरहा संसारांते प्रविशती यमधानी जवनिकाम, मनुष्य मृत्यूच्या पडद्यामागे निघून जातो. खरोखरच हे मनुष्य जीवन काही वेळ चालणाऱ्या नाटकासारखं किंवा स्वप्नासारखं अल्प काळ टिकणार आहे यात शंका नाही. भौतिकशास्त्राची इतकी प्रगती झाली, पण अद्यापि मृत्यूला प्रतिबंध करणारी, माणसाला अमरत्व देणारी एखादी औषधी मात्र तयार होऊ शकली नाही. हे सनातन दुःख आहे आणि भविष्य काळातही माणसाच्या मस्तकावर मृत्यूची सावली सदोदित राहणारच आहे. संत नरहरी सोनार म्हणतात, चितार्या चितरे काढी भिंतीवरी, तैसे जग सारे अवघे हे, पोरे हो खेळती शेवटी मोडीती, टाकून या जाती आपुल्या घरा, तैसे जनसारे करीती संसार, मोह गुणे फार खरे म्हणती, काही साध्य करा साधू संग धरा, नाम हे उच्चारा नरहरी म्हणे. चिताऱ्याने भिंतीवर चित्र काढावीत आणि अखेर ते पुसली जावीत. त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं चित्र नियतीच्या कठोर हाताने केव्हा तरी अवश्य पुसलं जातं. हे चित्र चिरकाळ टिकणारं आहे असला आशावाद मात्र निरर्थक आहे. पण जोपर्यंत हे चित्र असतं तोपर्यंत त्यात आपल्या कर्तृत्वाने उदात्त रंग कलात्मकतेने भरले पाहिजेत. नरहरी सोनार किंवा इतर संत साधुसंग करा असा उपदेश करतात. त्यातलं सत्य इतकंच की संतांच्या सहवासाने आपल्या मनात 4 चांगल्या विचारांची पेरणी होऊ शकते. मरण्यापूर्वी आपल्या पराक्रमाने नव्या इतिहासाचं पान आपण लिहावं ही महत्त्वाकांक्षा जागृत झाली पाहिजे. उन्नत विचार, श्रेष्ठ व्यक्तींचं सान्निध्य, कर्तव्यनिष्ठा, परिश्रम करण्याची दीर्घ शक्ती, अनिष्ट मोहापासून दूर राहण्याची विवेकबुद्धी या गोष्टी आयुष्यात माणसाला कष्ट करून मिळवाव्या लागतात. संत तुकोबांनी म्हटलं आहे, साहोनिया टाकी घाये, पाषाण देवची जाला पाहे, तयारीती दृढ मन, करी साधाया कारण, बाणशस्त्र साहे गोळी, शूरा ठाव उंच स्थळी, तुका म्हणे सती, अग्नीन देखे जारीती. दगडाचाही देव होतो, मानवाचा महामानव होऊ शकतो, पण इच्छा पाहिजे. ज्या पाषाणात देवत्व मिळवण्याचं स्वप्न जागृत असतं तो पाषाण शिन्नीचे तीक्ष्ण आघात आनंदाने झेलतो आणि त्यातून इच्छित आकार घेतो. मधुर झंकार उत्पन्न करण्याची तीव्र इच्छा नसेल तर कलावंताचा हस्तस्पर्श होऊनसुद्धा सतारीच्या तारा निर्जीवच राहतात. पण एखादी उत्सुक सतार सूक्ष्म स्पर्शाने सुद्धा मुखरित होते. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात कर्तृत्वाचं संगीत सुप्तावस्थेत असतं. ते जागं व्हावं म्हणून संतांचा, विचारवंतांचा, प्रतिभावंतांचा सहवास आवश्यक असतो. हा सहवास प्रत्यक्षच घडावा असं नाही. भूतकाळातला व्यास, वाल्मिकी किंवा ज्ञानदेव तुकाराम आजच्या घडीलाही आपला वैचारिक सहवास देऊ शकतो. माणूस त्यातूनही घडतो, पण घडायची इच्छा नसेल तर ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर 18 औक्षहिणी सैन्य उभं होतं. अर्जुन मात्र मरगळून गेला होता. त्याच्या शौर्य, धैर्याचा, त्याच्या महत्त्वाकांक्षेचा निखारा विझून गेला होता. पण श्रीकृष्णरूपी ज्वाळा जवळ आल्याबरोबर अर्जुनाच्या पराक्रमाचा निखारा रसरसून फुलला. केव्हा तरी अर्जुन जगाच्या रंगभूमीवरून नाहीसा झाला, पण इतिहास घडवून गेला. तो कृष्णाला म्हणाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. संशय संपला. आता तुझे शब्द मला प्रमाण आहेत. श्रेष्ठांची संगती माणसाला घडवते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.